प्रतिनिधी सातारा शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे। 3 दिवसांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी पाण्यासाठी मोकळे हंडे घेऊन रास्ता रोको देखील केला होता। यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे। सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी रविवार दिनांक 10 मार्च पासून केली जाणार आहे। शहरात 2 महिन्यांपासून सुरू असलेला पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला असून आता नवीन वेळापत्रकानुसार प्रत्येक पेठेचा पाणी पुरवठा आठवड्यातून 1 दिवस बंद ठेवला जाणार आहे। सातारा शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यामध्ये पुरती दमछाक होत आहे। परिणामी सातारा शहरातील नागरिकांना कधी कमी दाबाने पाणी मिळत आहे तर कधी पाणीच मिळत नाही। शहरातील बहुतांश पेठांमध्ये 2 महिन्यांपासून पाण्यासाठी ओरड सुरू आहे। पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आल्याने पालिका प्रशासनाकडून शहराच्या पाणी पुरवठ्यात दर मंगळवार व शनिवारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाने पाणी कपातीचा जुना निर्णय रद्द करून प्रत्येक पेठेच्या पाणी पुरवठ्यात आठवड्यातून 1 दिवस कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। शहापूर योजनेच्या कपातीवर दिनांक 10 मार्च तर कास योजनेच्या कपातीवर दिनांक 11 मार्च पासून अंमलबजावणी केली जाणार आहे। कास धरणात मुबलक पाणीसाठा असताना हा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.